नमस्कार मित्रांनो. प्रिलिम्स सर्वांना छान गेलीच असेल अशी मी आशा करतो. पण आता कट ऑफ किती लागेल? परीक्षा अवघडच होती. माझा नंबर लागेल की नाही आणि मी एवढे सिली मिस्टेक्स कशा केल्या, अशा गोष्टींमध्ये प्लीज वेळ वाया घालवू नका. आपल्याला पुढच्या परीक्षेला टॅकल करायचे, जी आहे मेन्स एक्झामिनेशन, जी डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदाच होती. मित्रांनो, जितक्या लवकर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह एन्व्हायरमेंटमधनं सब्जेक्टिव्ह मेन्सकडे शिफ्ट व्हाल, तेवढं तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये एज मिळेल. ॲग्री MPSC मेन्स 2024ची तयारी कशी करायची, MPSC मेन्सची स्टार्टिंग कुठली स्ट्रॅटेजी तुम्ही लावली पाहिजे, काय इफेक्टिव्ह मॅनेजमेंट केलं पाहिजे, कसं प्लॅनिंग केलं पाहिजे, इमोशन्स मॅनेज कसे करायचे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधनं मिळतील. नमस्कार, मी अक्षय लोंढे, XTFO. मी आत्तापर्यंत UPSCच्या 2 मेन्स लिहिल्यात. मी FEFOचा एक इंटरव्ह्यू पण दिला आहे आणि नाबार्डचा पण एक इंटरव्ह्यू दिला आहे. मी एफर्ट्स अकॅडमीमध्ये एन्व्हायरमेंटची फॅकल्टी म्हणून काम करत होतो आणि आता ह्या वर्षी आपल्या राहुरी ॲग्री अकॅडमीमध्ये मी पेपर 1चा काही पार्ट तुम्हाला शिकवणार आहे. मित्रांनो, स्ट्रॅटेजी सेशनला सुरुवात करण्याआधी मी MS धोनीचा एक कोट तुम्हाला सांगतो. MS धोनी म्हणतो की डोंट फोकस ऑन रिझल्ट्स, मास्टर द प्रोसेस. मित्रांनो, मास्टर द प्रोसेस म्हणजे आपल्याला प्रोसेसवरती फोकस करायचं, कारण राईट काइंड ऑफ प्रोसेस आणि राईट काइंड ऑफ ॲक्शन्स विल लीड टू राईट काइंड ऑफ रिझल्ट्स. MS धोनी जेव्हा मैदानात असतो त्यावेळेस प्रेशर हे समोरच्या टीमला असतं, प्रेशर हे समोरच्या टीमच्या कॅप्टनला असतं आणि प्रेशर हे पाहणाऱ्या प्रेक्षकांना पण असतं. महेंद्रसिंग धोनी मात्र काम असतो, तो ते प्रेशर सस्टेन पण करतो आणि मॅच जिंकून पण आणतो. आपल्याला पण सेम करायचं आहे. पुढचे 5 महिने आपल्याला प्रेशर सस्टेन करायचं आहे आणि ही मॅच जिंकून आणायची आहे. आपल्याला ही स्ट्रॅटेजी लक्षात घेताना पेपर सेटरचं माइंड हॅक करायचं आहे. पेपर सेटर विचार कसा करेल, पेपर सेटर प्रश्न कसे काढेल, तो कुठल्या टॉपिकवरती फोकस करेल, ह्यांची आपल्याला आधीच शहानिशा करायची आहे. जर आपल्याला ही स्ट्रॅटेजी हॅक करता आली तर आपल्याला त्याच्यावरती काम करता येईल. इव्हॅल्युएटर हा पेपर चेक कसा करेल, कुठल्या पॅरामीटर्सवरती मार्क देईल, आपण जर याचाही अभ्यास केला तर आपण जास्तीत जास्त मार्क मिळवू शकू. ही स्ट्रॅटेजी 2 पार्टवरती बेस्ड आहे. पहिलं म्हणजे एक्झामची स्ट्रॅटेजी, परीक्षेविषयीची असणारी स्ट्रॅटेजी, म्हणजे परीक्षा कशी आहे, काय आहे, तुम्हाला तुमची एक्झाम व्यवस्थित माहिती हवी. आणि दुसरी म्हणजे माइंड मॅनेजमेंटची स्ट्रॅटेजी. माइंडचं मॅनेजमेंट कसं करणार, मन शांत कसं ठेवणार आणि शांत मनानं ऑप्टिमम रिझल्ट्स घेऊन फायनली रँक कसा मिळवणार, ह्या 2 गोष्टींवरती ही स्ट्रॅटेजी मास्टर द प्रोसेस ह्या कन्सेप्टवरती बेस्ड आहे. पाहूयात हे स्ट्रॅटेजीचे काही बेसिक कॉम्पोनंट्स. मित्रांनो, फर्स्ट कॉम्पोनंट इज नो युअर एक्झाम. आपल्याला आपली एक्झामच काय हे माहिती हवं. सध्याला आपण 400 गुणांची एक्झाम आहे, जी डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये असणार आहे. प्रत्येक पेपर हा 200 गुणांचा आहे आणि ह्या एक्झामची लेवल ही पदवी लेवलची आहे, म्हणजे आपल्या ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन सारखे थोडेसे प्रश्न येतील एक्झाममध्ये. कालावधी पेपरचा 3 तास आहे, म्हणजे 3 तासामध्ये तुम्हाला पूर्ण 200 मार्काचा पेपर देऊन यायचा आहे. नो युअर एक्झाममध्ये ही तर त्याची परीक्षेची तोंड ओळख झाली, पण नो युअर एक्झाम मध्ये सगळ्यात 2 मेन कॉम्पोनंट येतात, ते म्हणजे सिलेबस आणि दुसरा येतो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. लक्षात घ्या, आयोग कधीही सिलेबसच्या बाहेर जात नाही. सिलेबस हा डिफाईन्ड असतो. आपण जर सिलेबस ॲनालिसिस केला तर आपल्याला कुठल्या पार्टवरती जास्तीत जास्त फोकस करायचा हे कळतं. सिलेबसला ॲनालिसिस करण्यासाठी पहिला पॅरामीटर आपण लेंथचा वापरू शकतो.
म्हणजे किती लेंदी सिलेबस आहे. जर आपल्या परीक्षेचा विचार केला तर पेपर 1 हा 3 पानांचा आहे आणि पेपर 2 हा 10 पानांचा आहे. म्हणजे टोटल 13 पेजेसचा सिलेबस आहे. प्रथमदर्शनी पाहता आपल्याला असं लक्षात येतं की पेपर 2 ची लेंथ जास्त आहे. पेपर 2 ची लेंथ जास्त आहे. पेपर 2 मध्ये सब टॉपिक जास्त आहेत. म्हणजे एक प्रायमरी अहवाल असं सांगतो की आता आपण पेपर 1 वरती फोकस केला पाहिजे. सिलेबसला अनालिसिस करण्याचा दुसरा पॅरामीटर म्हणजे टफनेस. टफनेस म्हणजे एखादा अवघड टॉपिक असतो. 3-3, 4-4 दिवस टॉपिक समजायलाच जातो आणि टॉपिक समजल्यानंतर असं कळतं की उत्तरं याचं आन्सर रायटिंग सुद्धा अवघड आहे आणि असंही कळतं की याला तेवढं वेटेज सुद्धा नाही आहे. मग आपण त्या टॉपिकला अवॉइड केलेलं बेटर असेल. तिसरा महत्त्वाचा कॉम्पोनंट म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्हिटी. कॉस्ट इथं टाईमची कॉस्ट आहे. टाईमची कॉस्ट टाकल्यानंतर किती इफेक्टिव्हली मार्क मिळत आहेत ही झाली कॉस्ट इफेक्टिव्हिटी. तुम्ही सिलेबसचं ॲनालिसिस करताना असे टॉपिक शोधून काढा जे खूप जास्त कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत. म्हणजे तुम्ही कमी वेळ दिलाय आणि तुम्हाला जास्त आउटपुट येते. याचं मी एक उदाहरण सांगतो की एन्व्हायरमेंट आणि रूरल डेव्हलपमेंट हे पेपर 1चा पार्ट आहे. 2 अतिशय छोटे सिलेबसचे पार्ट आहेत, पण यांच्यावरती 3 ते 5 क्वेश्चन कदाचित येतील. 3 ते 5 क्वेश्चन हे असतील 35 ते 45 मार्कांचे. म्हणजे विचार करा, 2 छोटे टॉपिक तुमचा 10% पार्ट कव्हर करतायत. 10% मार्क तुम्हाला ह्या 2 टॉपिकमधून येणार आहे. कॉस्ट इफेक्टिव्हिटी तुमच्या प्रिपरेशनला स्मूथ आणि शॉर्ट करेल. जसं आपण सिलेबस ॲनालिसिस करतो तसंच आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स पण ॲनालिसिस केले पाहिजे. कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला फ्युचरची गाईडलाईन देतात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे ज्यावेळेस तुम्ही ॲनालिसिस करता त्यावेळेस तुम्हाला असं कळतं की 70 ते 90% टॉपिक्स हे रिपीटेड आहेत. जसं आपण मागाशी ॲडमध्ये बघितलं की UG लेवलचे क्वेश्चन्स असणार आहेत. 70 ते 90% टॉपिक हे रिपीट होतात. इनफॅक्ट PYQचे ॲनालिसिसवरून आपल्याला हे पण कळतं की काही प्रश्न जसे तसे टाकले जातात. वर्डिंग सुद्धा चेंज केलं जात नाही. ही पण एक स्ट्रॅटेजीचा पार्ट आहे. विचार करा, जर तुम्ही 100 पानांचं एक पुस्तक वाचताय आणि त्याच्यातनं तुम्हाला 20 मार्काचे प्रश्न येत आहेत वर्सेस तुम्ही 5 पानांचे PYQ वाचतायत आणि तुम्हाला 40 मार्काचे क्वेश्चन येत आहेत, तर 5 पानं म्हणजे कमी कष्टामध्ये जास्त आउटपुट घेणे हे सुद्धा स्ट्रॅटेजीचा पार्ट आहे. मित्रांनो, सिलेबस आणि PYQ दोघांचं ॲनालिसिस झाल्यानंतर पुढं काय, तर ह्या सिलेबसला आणि PYQ मधनं आलेल्या ज्ञानाला आपल्याला एका पेजवरती अरेंज करून ठेवून द्यायचं आहे, ज्याला आपण म्हणतो चॅप्टर वाईज वेटेज. पूर्ण 13 पानाचा सिलेबस आणि सगळे मागच्या 10 वर्षांचे PYQ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की आयोगानं कुठल्या चॅप्टरवरती जास्त फोकस केलाय. आपल्याला उतरत्या क्रमानं हे सगळे चॅप्टर एका पेजवरती लिहून घ्यायचे, म्हणजे आपल्याला कळेल की कुठल्या चॅप्टरवरती जास्त फोकस करायचा आहे. म्हणजे आपल्याला कळेल की कुठल्या चॅप्टरला आयोगाची पसंती जास्त आहे आणि आपण ते चॅप्टर्स इन डेप्थमध्ये ॲनालिसिस करून ठेवून द्यायचे. म्हणजे काय, तर आपण येणाऱ्या 400 मार्कांपैकी कमीत कमी 280 ते 320 मार्क हे आपण ऑलरेडी कमी कष्टांमध्ये इन डेप्थ ॲनालिसिस केलेलं असणार आहे. आता जे आपण बघितलं की सिलेबस आणि PYQ बेस्ड ॲनालिसिस हेच मी डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशनमध्ये इथे सांगितलं. एवढा सिलेबस आहे, यातले जर तुम्ही इम्पॉर्टंट टॉपिक्स केले तर तुम्हाला ह्या गोष्टी करायला लागतील, तर तुम्हाला एवढ्या गोष्टी करायला लागतील. त्यातल्या तुम्ही रिपीटेड टॉपिक्सवरती रिपीटेड PYQवरती फोकस केला तर अजून कमी आणि मोस्ट प्रिसाईज लेवलवरती तुमचं जाईल. या तिघांना जर तुम्ही व्यवस्थित करत असाल, म्हणजे रिपीटेड PYQ जवळपास 70%, इम्पॉर्टंट टॉपिक उरलेले 20% आणि सिलेबस हा 10%, असं जर तुम्ही करत असाल मित्रांनो, तर तुम्हाला रँक होल्डर होण्यापासून ह्या जगात कोणीही रोखू शकत नाही. आता आपण सिलेबस आणि PYQ बेस्ड स्ट्रॅटेजी कशी करायची याचं थोडंसं आढावा घेतला. आता आपण या स्ट्रॅटेजीचे फंडामेंटल्स बघूयात. कुठल्या फंडामेंटल्सनी आपल्याला सक्सेस येणार आहे.
काय फंडामेंटल्स जर तुम्ही मास्टर केले तर तुमची अनसर्टनिटी कमी होते आणि यशाची गॅरंटी वाढते. सो फंडामेंटल्स मास्टर करणं इम्पॉर्टंट आहे. कुठले फंडामेंटल्स आहेत? फंडामेंटल्समध्ये फर्स्ट येतं इम्पॉर्टंट आणि रिलेव्हंट बुक्स. पुस्तकं महत्त्वाचे. इम्पॉर्टंट पुस्तकच वाचले पाहिजेत आणि रिलेव्हंट जे आपल्या एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत तेच पुस्तकं तुम्ही वाचणार आहात, त्याच नोट्स तुम्ही वाचणार आहात. कारण इथं हरवून जायची भरकटायचे चान्सेस खूप जास्त आहेत. रिलेव्हंट हा शब्द मी तिथे लिहिलाय कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये काय करायचंय यापेक्षा काय नाही करायचंय याच्यावरती जास्त फोकस करायचा. ज्या गोष्टी नाही करायच्यात त्या पटकन काढून टाकायच्या. जे महत्त्वाचे तेवढंच करायचं. पण आता पुस्तक सिलेक्शन केल्यानंतर ते पुस्तक वाचायचं कसं हे तेवढंच महत्त्वाचं. म्हणजे हाऊ टू रीडचा पार्ट आहे. हाऊ टू रीड म्हणजे काय? तुम्हाला तुमच्या जे येणारे क्वेश्चन्स आहेत म्हणजे आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरला जर आपण प्रमाण म्हणलं तर येणारे क्वेश्चनचे उत्तर तुम्हाला त्या रिडिंगमधनं सापडले पाहिजेत. तुमच्या रिडिंगचा हाच पॅरामीटर आहे. आणि दुसरी गोष्ट रिडिंगचा हाऊ टू रीडचा मेन कॉम्पोनंट आहे की तुम्ही कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त रिलेव्हंट कॉन्टेंट वाचला गेला पाहिजे. यासाठी महत्त्वाची गोष्ट कुठली आहे तर परत एकदा सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं प्रॉपर ॲनालिसिस. ओके. बरं, तिसरी गोष्ट आता आपण बघितलं की आपल्याला 30+ सब्जेक्ट्स आहेत. 30+ सब्जेक्ट्स तेवढे पुस्तकं सुद्धा आहेत, तेवढे रेफरन्स बुक्स सुद्धा आहेत. बरं, रेफरन्स बुक्स UGचे सुद्धा आहेत आणि काही स्कॉलर लोकांनी लिहिलेले सुद्धा पुस्तकं आहेत. या सगळ्या पुस्तकांना तुम्ही वाचणं शक्य आहे का? आणि बरं, हे पुस्तकं वाचायचे त्यानंतर 3 तासामध्ये येणारे किती नंबर ऑफ क्वेश्चन्स असतील त्यांचं त्या प्रेशर सिच्युएशनमध्ये ते पण प्रेशर सिच्युएशनमध्ये उत्तरं द्यायची हे सोपं काम नाही आहे. या गोष्टीला टॅकल करण्यासाठी तुमच्याकडे नोट्स असणं फार महत्त्वाचं आहे. पेपरच्या एक रात्र आधी कुठल्या गोष्टीची रिव्हिजन करायची हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, ऑलरेडी तुम्हाला आम्ही 10,000 पानांमध्ये कन्वर्ट करून नोट्स दिलेल्या आहेत. पण आता तुम्हाला त्या 1000 पानांच्या नोट्स ह्या 100 पानांमध्ये कन्वर्ट करायच्या आहेत. कारण पेपरच्या 2 ते 3 तास आधी फक्त 50 ते 100 पानच वाचले जाऊ शकतात. तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या कन्साइज्ड, प्रिसाइज, टू द पॉईंट PYQ आणि सिलेबसला धरून असणाऱ्या नोट्स बनवणं खूप महत्त्वाचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला अवघड जे काही फॅक्ट्स आणि फिगर्स असतील ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. कारण आपली टेक्निकल एक्झाम आहे. आपली टेक्निकल एक्झाम असल्यामुळं आपल्याला जेवढं जास्त डिटेलिंग करायचं आहे ते डिटेलिंगचे मार्केट. सो काही मेमरी टेक्निक्स तुम्हाला इथं वापरता येतील. न्यूमॉनिक्सची मेमरी टेक्निक्स तुम्हाला इथं वापरता येतील. तसंच टाईम मॅनेजमेंट, वेळ सर्वात महत्त्वाची. म्हणजे वेळेचा टाईम इज म्हणतात की टाईम इज मोर व्हॅल्युएबल दॅन मनी इटसेल्फ. सो वेळेचं मॅनेजमेंट का करायचं आहे तर वेळेचं मॅनेजमेंट तुम्ही आत्ता जेवढं स्ट्रॉंग कराल तेवढे शेवटी तुमची भंबेरी कमी उडेल. आत्ता तुम्ही जेवढा टाईम वाचवाल तेवढा शेवटी तुम्हाला जास्तीत जास्त टाईम मिळेल. शेवटी टाईम असलं की मेंटली रिलॅक्स असतं. मेंटली रिलॅक्स असलं की रिझल्टचे चान्सेस वाढतात. सो टाईम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग आहे. पोमोडोरो टेक्निक इथे लिहिलंय. ही एक जपानीज प्रोडक्टिव्हिटी वाढवणारी टेक्निक आहे. ही काय सांगते की 25 मिनिटं व्यवस्थित अभ्यास करायचा आणि 5 मिनिटं रिलॅक्सेशन करायचं. म्हणजे ही टेक्निक अभ्यास म्हणजे हार्डवर्क आणि रिलॅक्सेशन एकाच वेळेस करा. मग तुम्ही 25-5 असंच फॉलो केलं पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही 50-10 करू शकता. तुम्ही 2.5 तास अभ्यास करून 30 मिनिटं प्रॉपर रेस्टही घेऊ शकता. पण त्याचा मोटो हाच आहे की प्रोडक्टिव्हिटी वाढली पाहिजे. एकाच वेळेस तुम्ही हार्डवर्क पण करणार आणि त्याच वेळेस तुम्ही लीजर टाईम म्हणजे रिलॅक्सेशन पण करणार. मग सगळ्यात महत्त्वाचं कॉम्पोनंट, सगळ्यात महत्त्वाची फंडामेंटल नीड कुठली आहे तर ती म्हणजे इमोशनची मॅनेजमेंट. काय ना, अभ्यास सगळेच करतात पण जर तुमचं मेंटल मॅनेजमेंट आणि इमोशन्स जर व्यवस्थित नसतील ना तर प्रॉपर रिझल्ट येत नाहीत. म्हणजे तुम्ही घाबरताय, तुम्हाला अँझायटी वाटते, पेपर कसा येईल, काय येईल, मी पास होईल का, ह्याच विचारांमध्ये जर तुम्ही असाल ना तर मग केलेला अभ्यास पण काय कामाचा नाही. तो वेळ पूर्ण ऑलमोस्ट वाया जातो. सो इमोशन मॅनेजमेंट इज द की. इमोशन मॅनेजमेंट हे एक फंडामेंटलचाच एक सर्वात महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे जो सक्सेससाठी फार इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ऑफकोर्स जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला इथं परफेक्शन येईल. मग आता तुम्ही कुठली प्रॅक्टिस करायची? 3 तासामध्ये तुम्हाला रिटर्नचा पेपर लिहायचा आहे. मग ह्या गोष्टींना प्रमाण मानून आपल्याला त्या गोष्टीची प्रॅक्टिस करायची. मग लिहायची प्रॅक्टिस करायची आहे, विचार करण्याची प्रॅक्टिस करायची आहे, नोट्स काढायची प्रॅक्टिस करायची आहे. प्रेशर सिच्युएशनमध्ये कशा प्रश्नांना उत्तर व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे याची प्रॅक्टिस करायची. ओके. जर तुम्ही आता हा माणूस बघा, हा किती खुश आहे. का बरं खुश आहे? कारण याचे फूड, वॉटर, शेल्टर आणि क्लोथिंग म्हणजे काय तर बेसिक नीड्स कंप्लीट झाल्यात.
जर तुम्ही ह्या एक्झामच्या बेसिक नीड्स कंप्लीट केल्या, जर तुम्ही ह्या एक्झामचे फंडामेंटल्स मास्टर केले, तर नक्कीच तुम्ही रिझल्टच्या दिवशी खुश असाल. आपण पुढच्या स्लाइडकडे वळूयात. पुढची स्लाइड आपल्याला सांगते अंडरस्टँड द कॉम्पिटिशन. आपल्याला आपलं कॉम्पिटिशन माहिती असलं पाहिजे. हे प्रिलिमचं कॉम्पिटिशन आहे. प्रिलिमचं कॉम्पिटिशन सरपास करून मेन्सच्या कॉम्पिटिशनचे लोक इकडे बसलेले आहेत. मेन्सचे प्रिलिममध्ये खूप जास्त अभ्यास करून प्रिलिमची कॉम्पिटिशन फोडून आता लोक मेन्ससाठी प्रिपेअर करणार आहेत. काय अर्थ आहे? सिरियस प्लेयर्स आर इन द गेम नाव. आता इथून पुढे ज्या लोकांना रँक प्राप्त करायचा आहे आणि जे खरंच त्यांच्या आयुष्याबद्दल सिरियस आहेत, तुमची कॉम्पिटिशन आता ह्या लोकांसोबत आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल की प्लॅन बी पुढच्या 5 महिन्यांसाठी थोडा पॉज करा आणि पूर्ण फोकस आता प्लॅन ए म्हणजे आपल्या मेन्स परीक्षेवरती टाकून द्या. बऱ्याच लोकांना असं वाटतंय की ट्रेनमध्ये आपले मेन्सचे लोक बसलेत, पण ह्या लोकांची वाट एक बस पण बघते, जी इंटरव्ह्यूची बस आहे. आणि कोण त्या इंटरव्ह्यूच्या बसमध्ये बसतील, म्हणजे कोण ही रेस जिंकेल, हु विल विन? तर ज्याच्याकडे स्ट्रॅटेजी, ज्याच्याकडे प्लॅन आहे, ज्याच्याकडे मेंटल टफनेस आणि कन्सिस्टन्सी आहे, ज्याच्याकडे इफेक्टिव्ह कन्साइज्ड PYQ आणि सिलेबस बेस्ड नोट्स आहेत, आणि ज्याच्याकडे जे एक्झाममध्ये करायचे, जे एक्झामच्या प्रेशर सिच्युएशनमध्ये करायचे, त्या आन्सर रायटिंगची स्ट्रॅटेजी आणि त्या आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस सुद्धा आहे, तेच लोक जिंकतील. स्ट्रॅटेजीचं एक उदाहरण पाहूयात. स्ट्रॅटेजी. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा करायचं आहे प्लॅनिंग. आता पुढच्या 5 महिन्याचं प्लॅन करायचं आहे की नाही? 5 महिन्याचं प्लॅनिंग करताना आपण रिव्हर्स प्लॅन नावाची टेक्निक वापरू शकतो. रिव्हर्स प्लॅन म्हणजे काय की 16 मेच्या रात्री 16 मे स्ट्रॅटेजी. 17 पेपर आहे, तर 17च्या सकाळी आणि 16च्या रात्री काय करायचं हे तुमचं आत्ता फिक्स पाहिजे. बरोबर. 3 तासात पेपर लिहायचा आहे. 3 तासामध्ये तुम्हाला सगळ्या पेपर 1चा जो काही नोट्स असतील, जो काही अभ्यास केलेला असेल, त्यांचं उत्तरं तुम्हाला तिथे लिहायचे आहेत. म्हणजे तुम्हाला सकाळी सकाळी पेपर 1च्या आधी कमीत कमी एकदा तरी तो सिलेबस पूर्ण वाचून झाला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे किती कन्साइज नोट्सची गरज आहे. ही झाली रिव्हर्स प्लॅन. म्हणजे रिव्हर्स प्लॅन करताना त्या दिवशी सकाळी काय करणार, त्याच्या आदल्या दिवशीच्या रात्री काय करणार, त्या आधीच्या वीकमध्ये काय करणार, त्या आधीच्या मंथमध्ये काय करणार, असं करत 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 आजच्या दिवसापर्यंत यायचं. म्हणजे आजच्या दिवसापासून ते टोटल पेपरच्या सकाळच्या तासापर्यंतचा पूर्ण प्लॅन तुमचा आज रेडी हवा. हा झाला रिव्हर्स प्लॅन. बरे का करायचंय? प्लॅनिंग जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला टाइम मॅनेजमेंट खूप छान करता येतं. प्लॅनिंग जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला किती सिलेबस राहिला आहे, कुठल्या पार्टवरती जास्त फोकस करायचा आहे, यांचं तुम्हाला एक डायनामिझम कळतं. तुम्हाला नुसतं हार्डवर्कचाच प्लॅन करायचा नाहीये, तर तुम्हाला पीस ऑफ माइंडचा पण प्लॅन करायचा आहे. कुठल्या ॲक्टिव्हिटीने तुम्हाला लीजर येणार आहे, कुठल्या ॲक्टिव्हिटीने तुमचं मन शांत होणार आहे, कुठल्या ॲक्टिव्हिटीने तुम्हाला कन्सिस्टंट राहायला मदत होणार आहे, यांचंही प्लॅनिंग करायचं आहे. कधी कधी असं होतं की पुस्तक गोडा वाटत नाही. हो, असं होतं की नाही? कधी कधी असं होतं की मोटिवेशन डाऊन झालंय. मोटिवेशनवरती काम करायची गरज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजारी पडायचं नाही. चांगलं खा, चांगलं झोपा. जर तुम्ही आजारी पडलेत तर तुम्ही केलेले सगळे कष्ट वाया जाणार आहेत. सो हेल्थचं पण प्लॅनिंग तेवढंच महत्त्वाचं आहे. आता आपण एवढा सिलेबस दोन पेपर आहेत, 2 पेपरचे 30 सब्जेक्ट्स आहेत आणि 13 पानांचा सिलेबस आहे. हा सिलेबस ट्रॅक करणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आपण सेकंड स्लाइडमध्ये बघितलं होतं की चॅप्टर वाईज वेटेजचं आपण एक पान तयार करणार होतो. मग ते सगळं उतरत्या क्रमानं लिहून घेणार होतो. हे उतरत्या क्रमानं लिहून घेणाऱ्या जो सिलेबसचे पॉईंट्स आहेत ते आपले स्ट्रॉंग आहेत का, ते मीडियम आहेत का, ते वीक आहेत का, हे ट्रॅक करणं म्हणजे सिलेबस ट्रॅक करणं. याला आपण पर्सेंटेजमध्ये जर कन्वर्ट केलं तर आपण 10% सिलेबस कव्हर केला, 50% केला, 75% केला,
आपण 90% सिलेबस कव्हर केला हे जेव्हा आपल्या मनाला कळतं तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स ऑलरेडी वाढलेला असतो. बरं, 90% सिलेबस आपला स्ट्रॉंग आहे, उरला 10%. वेळ किती आहे? तर वेळेचं गणित सुद्धा तुम्हाला सहज याने मांडता येईल. म्हणजे तुमचा पेस वाढवायची गरज आहे का? तुमचा पेस कमी करायची गरज आहे का? रिव्हिजनकडे जास्त फोकस करायची गरज आहे का? वीक टॉपिकला किती वेळ द्यायची गरज आहे? हे सगळं ॲनालिसिस तुम्हाला ट्रॅकिंग द सिलेबसने कळेल. सिलेबस ट्रॅक करणं हा स्ट्रॅटेजीचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. यानंतर नुसता सिलेबसची ट्रॅकशीट नाही बनवायची, नोट्सची पण बनवायची. आपण आता पहिल्यांदा समजून घेताना बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजणार नाहीत. दुसऱ्यांदा ज्यावेळेस तुम्ही वाचाल त्यावेळेस तुम्हाला गोष्टी हळूहळू समजायला लागतील. मग त्याप्रमाणे दरवेळेस तुमच्या नोट्स पण चेंज होणार आहेत. ते झालेले चेंजेस सुद्धा तुम्हाला ट्रॅक करायचे. कारण पेपरच्या आधी जी फायनल नोट्स तयार होईल, जे मी म्हणतो नेहमीच की 50 आणि 100 पानांचं एक डॉक्युमेंट असेल सिंपल, की पेपरच्या आधी 2 तासामध्ये ते पूर्ण 50 पानाचं वाचले तर अख्खा पेपर 1च्या 1 तुम्हाला कव्हर करता येईल. हे नोट्सचं मॅनेजमेंट म्हणजे नोट्सची ट्रॅकशीट. हे नोट्सचं मॅनेजमेंट तुमचं स्ट्रॉंग असेल तर याचा अर्थ तुमचं रिव्हिजन मेथडॉलॉजी स्ट्रॉंग आहे. आणि तुम्हाला हे पण माहिती आहे की कुठली पण एक्झाम क्रॅक करायची असेल तर तुम्हाला मिनिमम रिसोर्सेस आणि मॅक्सिमम रिव्हिजन हीच स्ट्रॅटेजी काम करते. जेवढे जास्त रिव्हिजन होतील मित्रांनो तेवढे तुमचे मार्क वाढतील आणि तेवढे तुमचे सक्सेसचे चान्सेस सुद्धा वाढतील. सो ट्रॅकिंग द सिलेबस अँड ट्रॅकिंग द नोट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर स्ट्रॅटेजी. बरं, दुसरी गोष्ट किती तास अभ्यास केला पाहिजे, याला काही उत्तर खरंच नाही आहे. तुम्ही इफेक्टिव्ह अभ्यास करा. तुम्ही सिलेबस ट्रॅक करत करत अभ्यास केला, मग किती पण तास लागू दे. आता प्रत्येकाचा अभ्यास करायचा ढंग थोडा वेगळा असतो. काही जण 4 तासात करतील, काही 8 तासात करतील, काही 12 तासात करतील. एक स्टँडर्ड पकडायचं झालं तर 6 ते 8 तास तुमचा रोज इफेक्टिव्हली अभ्यास झाला पाहिजे. तसा जर अभ्यास तुम्ही करत असाल तर तुम्ही बरोबर सिलेबस टॉपिक बाय टॉपिक संपवाल आणि तुमचा कॉन्फिडन्स हळूहळू वाढायला मदत होईल. 15-16 तास अभ्यास करायची खरंच गरज नाही आहे. आणि जसं जसं तुमची एक्झाम पुढे जाईल, जसं जसं वेळ कमी कमी येत जाईल, तुमचा 15-16 तासापेक्षाही जास्त अभ्यास होईल. कारण तुम्हाला तेवढं प्रेशरच असेल. सो आत्तापासून याचं एवढं टेन्शन घेऊ नका. जस्ट रेग्युलरली कन्सिस्टंटली एक 4 ते 5 तासनी सुरू करू शकता. हळूहळू तुमचा अभ्यास हळूहळू वाढतच जाणार आहे. पोमोडोरो टेक्निक मगाशी जशी सांगितली, हा पण स्ट्रॅटेजीचा एक पार्ट आहे. कारण इफेक्टिव्हली तुमचा आपण काय म्हणतो की तुम्हाला प्लॅन अ मंथ, प्लॅन अ वीक अँड प्लॅन अ डे असं जाणार आहे. पण डे कशाचा बनलेला आहे? आरचा बनलेला आहे. म्हणजे तुम्हाला एक आर सुद्धा प्लॅन करायचा आहे. आर प्लॅन करण्याची सर्वात इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी, आर म्हणजे एक टास्क प्लॅन करण्याची सर्वात इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी म्हणजे पोमोडोरो टेक्निक. जर तुम्ही प्लॅन करताना तुमचं आवरली प्लॅनिंग जर केलं असेल तर तुमचा दिवस चांगला जातो. दिवस चांगले गेले की वीक चांगले जातात, वीक चांगले गेले की मंथ चांगले जातात, आणि मंथ चांगले गेले तर तुम्हाला सक्सेसचे चान्सेस आपोआप वाढतात. सगळ्यात मॉक पेपर्स म्हणजे फीडबॅक. मॉक पेपर्स म्हणजे इव्हॅल्युएशन. मॉक पेपर्स म्हणजे सिलेबस ट्रॅकिंग. तुम्ही केलेला अभ्यास किती डेप्थ पर्यंत झालाय, किती लक्षात राहतोय, किती अंडरस्टँडिंग होतंय, हे सगळं बघायचं असेल तर तुम्हाला मॉक पेपर्स देणं कंपल्सरी. मॉक पेपर्स दिले आणि त्याचं इव्हॅल्युएशन व्यवस्थित झालं, त्याचा फीडबॅक व्यवस्थित मिळाला तर तुम्ही अजून राईट ट्रॅकला जाता. पण मॉक पेपर्सचं सिलेक्शन हे सिलेबस आणि PYQ बेस्डच असलं पाहिजे. कुठलेही मॉक्स देऊ नका, कारण ते कदाचित तुम्हाला भरकटू शकतात. ज्या मॉक पेपर्सचं असोसिएशन हे सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बेस्ड असेल ते मॉक पेपर्स तुम्ही 100% द्या. तर स्ट्रॅटेजीचे मेन कॉम्पोनंट्स आपण बघितले. प्लॅनिंग करणार आहेत आपण, ट्रॅक सिलेबस करणार आहोत आपण, ट्रॅक शीट बनवणार आहोत आपण, इफेक्टिव्हली किती तास अभ्यास करणार आहे आपण, आवरली प्लॅनिंग कसं करणार आहोत, आणि सगळ्यात महत्त्वाचं इव्हॅल्युएशन, की एक फीडबॅक बेस्ड इव्हॅल्युएशन घेणार आहोत. बरं, आता मला सांगा मित्रांनो, तुम्ही आजपासून अभ्यासाला सुरुवात केलीत, म्हणजे आजपासून तुम्ही वाचायला सुरुवात केलीत आणि सगळ्यात पेपरच्या दिवशी तुम्हाला तो पेपर पूर्ण लिहायचा आहे. म्हणजे फ्रॉम रीडिंगपासून ते पेपर लिहिण्यापर्यंतचा एक प्रवास कसा असू शकतो, म्हणजे कशी एक इव्हॅल्युएशनची प्रोसेस असू शकते, ही प्रोसेस आपण एका स्लाइडमध्ये बघूयात. प्रोसेस
या प्रोसेसला एक नाव दिले मी, फ्रॉम बुक्स टू एक्झाम. म्हणजे आपल्याला पुस्तकापासून ते एक्झामपर्यंतचा प्रवास कसा घडवायचा आहे. म्हणजे पुस्तकांपासून तुम्ही एक्झाममध्ये काय लिहिणार आहात याचा एक कन्साइज प्रवास. एकाच स्लाईडमध्ये सगळं. रीडिंग बघताना फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही सुरुवात ऑफकोर्स करणार रीडिंगपासून. कुठले पुस्तकं वाचणार, कसे वाचणार, काय वाचणार. दिस कम्स अंडर द स्लाइड ऑफ इफेक्टिव्ह रीडिंग. इफेक्टिव्ह रीडिंग. रीड करताना सुद्धा तुमचं रीडिंग हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बेस्डच असलं पाहिजे. जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बेस्ड असणारं रीडिंग हे तुम्हाला कुठल्या टॉपिकला टार्गेट करायचं आहे, कुठल्या टॉपिकला टार्गेट केल्यामुळे जास्त मार्क मिळणार आहेत, ह्या सगळ्या तुमच्या रीडच्या कॉम्पोनंटमध्ये येतात. पण आता हे PYQ कुठले आहेत. पण आता PYQ हे आपले UG लेवलचे PYQ. ग्रॅज्युएशनमध्ये जे आपण जसा अभ्यास केला आहे की त्या पद्धतीचे जे प्रश्न असतील त्या पद्धतीच्या प्रश्नांना प्रमाण मानून आपण आपलं रीडिंग स्टार्ट करणार. पण ज्या वेळेस तुम्ही ह्या पद्धतीने वाचाल तुमचं एक्झाम रिलेटेडचं ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग झालं असेल, तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी स्ट्रॉंग झालेली असेल आणि ह्या गोष्टींमुळे तुम्ही एक ॲनालिटिकल बनाल. म्हणजे थोडक्यात ॲनालिसिसचा पार्ट तुमचा स्ट्रॉंग होईल. आता पेपर 1मध्ये खूप सारे सब्जेक्ट्स आहेत. सगळे सब्जेक्ट्स एकमेकांना इंटरलिंक आहेत. एका सब्जेक्टचा पार्ट हा दुसऱ्या सब्जेक्टची कुठं ना कुठं लिंक आहे. या सब्जेक्टचं जे लिंकेज आहे ह्या लिंकेजला आपण सिंथेसिस म्हणतो. म्हणजे बघा 3 तासाचा पेपर आहे, पण 3 तासाच्या पेपरमध्ये तुम्हाला पूर्णच्या पूर्ण सिलेबस एकदाच उतरवायचा आहे. तुम्हाला पूर्णच्या पूर्ण सिलेबस ॲनालिसिस करून सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. हा सिंथेसिसचा पार्ट आहे. हा जितका स्ट्रॉंग असेल तितके तुम्हाला मार्क मिळतील. आता परीक्षा एवढी पण आता UG लेवलची एक्झाम आहे. तुम्ही ऑलरेडी याला तुम्ही 4 वर्ष ह्या एक्झाम दिलेल्या आहेत. एवढं घाबरायचं कारण नाही आहे. म्हणजे पहिल्यांदाच डिस्क्रिप्टिव्ह होतंय तर एकदम UPSC लेवलचे क्वेश्चन येतील असं काही होणार नाही आहे. आत्ता पण 95% क्वेश्चन्स हे UG लेवलचेच असणार आहेत. आणि फक्त तुम्हाला एक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप स्ट्रॉंग पाहिजे आणि तुमची ॲन्सर रायटिंगची स्किल खूप स्ट्रॉंग पाहिजे. कारण आपल्याला आपल्या मेंदूतल्या गोष्टी पेपरवरती उतरायच्या आहेत. तुम्हाला आणि तुमच्या पेपर जो इव्हॅल्युएट करणार आहे हे ह्या दोघांनी एकमेकांना बघितलेलं नाही आहे. हे दोघांना एकमेकांशी कम्युनिकेशन करायचं आहे तर ते तुमच्या रायटिंगमधूनच करायचं आहे. म्हणजे तुमचं रायटिंग खूप छान असलं पाहिजे. आणि रायटिंग तेव्हाच छान होईल जेव्हा तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल. ओके. बरं आता रायटिंग तर आपल्याला छान करायचंच आहे. रायटिंग आठवलं पण पाहिजे. आणि टेक्निकल एक्झाम असल्यामुळे आपल्याला जेवढं जास्त डिटेलिंग करता येईल उत्तरांचं तेवढं चांगलं आहे. हे डिटेलिंग करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत नोट्स. म्हणजे बुक्स टू एक्झाममध्ये जाताना नोट्स हा एक खूप इम्पॉर्टंट कॉम्पोनंट म्हणून रोल प्ले करतो. आपल्याला हव्यात कन्साइज नोट्स. आपल्याला हव्यात एक शेवटचे 100 पानं जे आपल्याला 2 तासामध्ये वाचता येतील आणि 2 तासामध्ये त्याच्या रिव्हिजन करून आपल्याला फायनल पेपरला जाता येतील. ओके. परीक्षा टेक्निकल आहे. परीक्षाला जास्तीत जास्त डिटेलिंग लागणार आहे. परीक्षेला जास्तीत जास्त प्रोसेसेस लागणार आहेत. ह्या गोष्टी पाठ पण हव्यात. चुकलं तर मार्क कट होणार आहेत. आपल्याला रट्टा लागणार आहे. रट्टा म्हणजे थोडक्यात पाठांतर लागणार आहे. महत्त्वाच्या डेटाचं, फॅक्टचं, त्यानंतर थोड्याफार करंट अफेअर्सच्या गोष्टींचं थोडाफार रट्टा लागणार आहे. जो रट्टा आपल्याला आपल्या उत्तरांमध्ये पण वापरायचा आहे, ज्यांनी आपली उत्तरं इनरिच होतील, ज्यांनी उत्तरं एक व्हॅल्युएबल आन्सर्स जे म्हणतो आपण, टू द पॉईंट आणि ॲप्ट आन्सर्स, ह्या गोष्टींनी रट्टानी होईल. सो रट्टा इज नॉट द वर्ड, बट या तुम्ही त्याला असं म्हणू शकता की पाठांतर. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला एक्झामकडे जायचं आहे. एक्झाम आपली रिटर्न आहे. 3 तासामध्ये एक पेपर पूर्ण लिहून काढायचा आहे. 3 तासामध्ये एक पेपर ज्याच्यामध्ये कमीत कमी 15 ते 16 सब्जेक्ट्स आहेत. असे सगळे तुम्हाला 3 तासामध्ये कन्साइजली लिहून काढायचे. पण ती उत्तरं पण छान पाहिजेत, कारण तुमचे कॉम्पिटिटर छान उत्तर लिहिणार आहेत. तुम्ही जरी हयगय केली उत्तर लिहिताना तरी पण जो टॉपर येणार आहे तो उत्तर छानच लिहिणार आहे. सो थोडक्यात ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. इथं कॉम्पिटेटिव्ह गेम्स आहेत. इथं अर्ध्या मार्काला किंमत आहे. एखाद्या माणसाने प्रत्येक प्रश्नामध्ये अर्धा मार्क जरी एक्स्ट्रा घेतला तरी पण तो तुमच्यापेक्षा 20 मार्कांनी पुढे जाणार आहे. तो 20 मार्कांनी जसा पुढे जाईल तसं तुमचा रँक खाली जाणार आहे. कदाचित तुम्ही रेसमधनं बाहेर जाऊ शकता. म्हणून रायटिंग प्रॅक्टिस इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. आपल्याला
बुक्सपासून एक्झामपर्यंत जायचं असेल तर सगळ्यात शेवटचं कॉम्पोनंट म्हणजे तुमची रायटिंग प्रॅक्टिस खूप स्ट्रॉंग पाहिजे. तुम्ही ही प्रोसेस पुढचे 5 महिने फॉलो करा. ही प्रोसेस तुम्ही फॉलो करत असाल किंवा तुमच्याकडे जर ही केली गेली तर तुमचे ॲन्सर्स खूप छान होतील. तुमचे रँक यायचे चान्सेस खूप जास्त वाढतील. कॉम्पोनंट्स आपल्या स्ट्रॅटेजीचा पुढचा कॉम्पोनंट बघूयात. कुठला आहे? पुढचा कॉम्पोनंट आहे माइंड मॅनेजमेंट. बरं, आत्तापर्यंत आपण एक्झामवरती फोकस केला. आत्तापर्यंत आपण एक्झामला टॅकल कसं करायचं, कुठले कॉम्पोनंट्स असणार आहे, कुठल्या गोष्टींवरती फोकस करायचा, सिलेबस बेस्ड, PYQ बेस्ड, पण ते वाचायचं कसं, त्याला प्रत्येक गोष्टीचं महत्त्व किती, यांच्यावरती आपण काम केलं. पण ही झाली एक्झामची स्ट्रॅटेजी. एक्झामला तुम्ही वेळेमध्ये कसं डिवाईड करणार आत्तापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत, हे तेव्हाच शक्य आहे मित्रांनो जेव्हा तुमचं मन शांत असेल, जेव्हा तुम्ही माइंड मॅनेजमेंटवरती काम कराल. मन शांत असेल तर ऑप्टिमम रिझल्ट्स देता येतील. मन शांत असेल तर तुमचं ऑब्झर्वेशन, ॲनालिसिस, रिटेन्शन, मेमरी, ह्या सगळ्या गोष्टी नीट काम करतील. आणि बऱ्याचदा असं होतं की कधी कधी पुस्तक उघडा वाटत नाही, कधी कधी नाही चांगलं वाटत, किंवा तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे जे अप्स अँड डाऊन्स येणार आहे जीवनातले, ह्यांना कुठेतरी टॅकल करत करत पुढचे 5 महिने मन शांत ठेवून आपल्याला रिझल्ट आपल्या बाजूने घेऊन यायचा आहे. मग यासाठी कुठली स्ट्रॅटेजी आहे, तर यासाठी आपण माइंड मॅनेजमेंटची स्ट्रॅटेजी बघतो. मनाला शांत कसं ठेवायचं, तर काही कोट मी इथे दिलेत की लाईफ इज अ फनी गेम अँड डोंट टॅकल इमोशन्स विथ लॉजिक. मेंटल मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात पहिला हाच असतो की बऱ्याचदा आपण ही चूक करतो की आपण मनाच्या प्रॉब्लेमला किंवा इमोशनच्या प्रॉब्लेमला लॉजिकनी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. हे गणितच चुकतंय. इमोशनला इमोशनने टॅकल करायचं आहे, लॉजिकला लॉजिकने टॅकल करायचं. सिम्पल आहे. तुम्हाला हे जमलं पाहिजे की इमोशन्सला आपल्याला इमोशन्सनी टॅकल करायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीवरती एफर्ट घ्यायचा आहे. टेक एफर्ट ऑन एव्हरी सिंगल बॉल. माइंड मॅनेजमेंट झालं, हेल्थ मॅनेजमेंट झालं, आपल्या पॅरेंट्ससोबतचे आपले रिलेशन झाले, आपल्या मित्रांसोबतचे रिलेशन झाले, किंवा कधी चालत्या बोलत्या स्ट्रेंजरसोबत कधी भांडणं झाले, ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला पुढच्या 5 महिन्यासाठी अवॉइड करायचं. पूर्ण फोकस हा प्लॅन ए म्हणजे ॲग्री MPSC मेन्स याच्यावरतीच असला पाहिजे. दुसरी गोष्ट की मन कधीही बदलू शकतं, कोणाचंही काही ऐकून कधी बदलू शकतं. सो त्यामुळं डोंट टेक wrong advice from a right guy as well. First of all, never take any kind of advice from the wrong guy. But here what I am saying is ki don't take a wrong advice from even a right guy, but you should take a right advice from a right guy. चुकीच्या माणसांकडनं तुम्हाला कुठली ॲडवाईस घ्यायची नाहीये, राईट माणसांकडनं तुम्हाला राईट ॲडवाईस घ्यायची. निगेटिव्ह गोष्टी, निगेटिव्ह लोकांपासून थोडं दूर राहा. आणि दुसरी गोष्ट, कुठली पण गोष्ट एक्सेसमध्ये करू नका. मग ते हार्डवर्क असेल, किंवा ते लीजर असेल, किंवा एक्सरसाइज असेल, कुठलीच गोष्ट आपल्याला एक्स्ट्रा करायची नाही. एनी सिस्टम कोलॅप्सेस ऑफ इट्स एक्सेसेस. जास्त करायला जाल तर काहीतरी नुकसान होऊन बसेल. सगळ्या गोष्टी मिठा एवढ्या बॅलन्स्ड प्रमाणातच असल्या पाहिजेत. फार लोड घेऊ नका. आता लोड म्हणजे कसं होतं, बऱ्याचदा अभ्यास करताना माझं सिलेक्शन होईल का, खूप जास्त फिअर, खूप जास्त अँझायटी, खूप जास्त निगेटिव्हिटी माणसाच्या मनामध्ये भरलेली असते. कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, लोक काय करतायत, नाही त्याचं होईल माझं नाही होणार. ह्या गोष्टींचा अजिबात लोड घेऊ नका. हे पूर्णपणे जर तुमची एक्झामची स्ट्रॅटेजी व्यवस्थित आहे हे तुम्हाला माहिती आहे, एक्झामची स्ट्रॅटेजीने तुम्हाला सक्सेस येणार हे तुम्हाला माहिती आहे, तर तुमच्या मनाला हा विश्वास द्या की मी त्या स्ट्रॅटेजीवरती विश्वास ठेवणार आहे, मी माझ्या मेंटरवरती विश्वास ठेवणार आहे, मी माझ्या पुस्तकांवरती विश्वास ठेवणार आहे. ह्या बिलीफ सिस्टीमनी जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला ह्या अननेसेसरी गोष्टींवरती लक्ष द्यायची गरज नाही आहे. मित्रांनो, आपण मागाशी सांगितल्याप्रमाणे खरंच प्लॅन बी एक 5 महिन्यांसाठी पॉज करा.
म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही, इकडे जाऊ की तिकडे जाऊ. मेन्स द्यायची आहे, मेन्सवरती फोकस करा. मेन्सची एक्झाम स्ट्रॅटेजी प्लॅन करा, मनाची स्ट्रॅटेजी प्लॅन करा. या 2 गोष्टीला तुम्ही टॅकल केलं तर तुमच्या सक्सेसचे चान्सेस खूप जास्त वाढतात. या जर्नीमध्ये पुढच्या 5 महिन्यांसाठी तुमच्या पॅरेंट्सला तुमच्या साईडनं करून घ्या. तुमच्या पॅरेंट्सला विश्वासात घ्या, कारण पॅरेंट्सचा विश्वास तुम्हाला एक वेगळी एनर्जी देऊन जाईल, एक वेगळा कॉन्फिडन्स देऊन जाईल. पॅरेंट्स आर गेम चेंजर इन युअर प्रिपरेशन. थोडंसं रिलॅक्सेशनसाठी तुम्ही स्पोर्ट्स किंवा एक्सरसाइज करू शकता, कारण एक कन्सेप्ट आहे माइंड आणि मसल कनेक्शनची. माइंड आणि तुमचे शरीर एकमेकांना कनेक्टेड आहे. माइंड फ्रेश असेल तर बॉडी फ्रेश असणार आहे, बॉडी फ्रेश असेल तर मन फ्रेश असणार आहे. दोन्ही फ्रेश असतील तर तुमचा अभ्यास जास्त होणार आहे. नक्कीच जेवढा जास्त अभ्यास होईल तेवढे तुमचे सक्सेसचे चान्सेस परत एकदा वाढतात. सो काय अल्टिमेटली आपल्याला काय करायचं आहे, माइंड मॅनेजमेंटमध्ये आपल्याला गौतम बुद्धांना फॉलो करायचं आहे, म्हणजे बॅलन्स गोष्टी ठेवायच्या. सगळ्या गोष्टींना इक्वल रिस्पेक्ट द्यायचा आहे, इक्वल डिग्निटी द्यायची आहे. मन शांत करायचं आहे. उगाच निगेटिव्ह इमोशन्स, राग, दंभ, द्वेष, मदमोह, मत्सर यांच्यापासून थोडंसं दूर राहायचं. ठीक आहे, तर आता आपण शेवटच्या स्लाईडकडे येऊयात. ही थोडीशी वेगळी स्लाईड आहे, म्हणजे जराशे जे अनुत्तरित प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरं थोडासा द्यायचा प्रयत्न केला, कारण बऱ्याच लोकांचं असं असतं की मी खूप जास्त हार्डवर्क करतो तरी पण मला सक्सेस येत नाही, किंवा लक साथ देत नाही आहे. तर थोडासा त्याच्याकडं एक आढावा घ्यायचा प्रयत्न. तर मित्रांनो, ही ना एक ग्रॅज्युअल प्रोसेस आहे. ही जी प्रोसेस आहे ही कन्सिस्टंट हार्डवर्कची प्रोसेस आहे. याच्यामध्ये तुम्हाला लॉंग टर्मसाठी तुमचं मनाचं मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवावं लागतं आणि सक्सेसफुली गोष्टी आपल्या बाजूने करून आणायला लागतात. एक तुम्ही बी रोवलं, अंकुर फुटोस्तोपर्यंत वाट बघायला लागते. त्यानंतर पुढे झाड वाढूस्तोपर्यंत, त्याला फळ येऊस्तोपर्यंत जो काही पेशंटली तो आपल्याला टाईम द्यायला लागतो, तो सेम टाईम इथं पण द्यायचा असतो. तुम्हाला पेशन्स बिल्ड करायला शिकलं पाहिजे. आणि पेशन्स बिल्ड करण्यासाठी 2 गोष्टी फार जास्त महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग आणि स्ट्रॉंग बिलीफ सिस्टीम. तुमच्या स्वतःवरती, तुमच्या स्ट्रॅटेजीवरती, परीक्षेच्या प्रोसेसवरती, ह्या सगळ्या गोष्टींवरती विश्वास आहे. याला आपण म्हणतो स्ट्रॉंग बिलीफ सिस्टीम. आणि बऱ्याचदा कसं होतं ना, आपल्याला पण माहिती, म्हणजे आपणही प्रिपरेशन फेजमध्ये, म्हणजे मी प्रिपरेशन फेजमध्ये असताना असं बऱ्याचदा व्हायचं की उद्या काय होणार आहे, किंवा मी नक्की पास होणार आहे का, मी एवढे कष्ट करतोय बाबा, त्याचं काही निघणार आहे की नाही फलित. तर ठेवा, विश्वास ठेवा, स्ट्रॉंग विश्वास ठेवा, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा त्या गोष्टीबाबत. निगेटिव्ह थिंकिंगनी तुमचे 99 पॉझिटिव्ह थॉट्स पण किल होऊ शकतात, आणि त्यांना जर रिझल्टच येणार नसेल आणि पॉझिटिव्ह थिंकिंगनी करून जर 1% जरी चान्स असेल ना, तरी पण पॉझिटिव्ह थिंक करा, कारण त्यांनी ॲटलिस्ट तुमचं मन शांत असतं. आणि हंबल राहा, डोंट वेस्ट युअर लाईफ. इगो, राग, द्वेष, दंभ, भांडणं 5 महिन्यामध्ये थोडेसे टाळा. कारण कसं आहे ना, की खूप संकट येणार आहेत. 5 महिने साधे नाही आहेत, संकट खूप जास्त येणार आहेत. आणि जसं तुकाराम महाराज म्हणतात, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. आपल्याला पुढच्या 5 महिन्यामध्ये खूप संघर्ष येणार आहेत, आणि ते तुम्हाला कळणार पण नाहीत की कुठल्या टाईपचे होते. फक्त एक्झाम रिलेटेड, म्हणजे अभ्यास होत नाही आहे याचे कारणं खूप असणार आहेत. ह्या सगळ्या महापुरांना तुम्हाला टॅकल जेव्हा करायचं असेल तर तुम्हाला थोडंसं हंबल राहायला लागेल, कारण झाडे मोडून पडत आहेत आणि लव्हाळे वाचत आहेत. आपल्याला टिकून राहायचं आहे, आपल्याला टोटल पूर्ण 5 महिने टिकायचं आहे, कन्सिस्टंट राहायचं आहे, आपल्याला इंटेलिजंट हार्डवर्क करून सक्सेस आपल्या बाजूला घेऊन यायचं आहे. सो हॅव दॅट इंटेलिजंट हार्डवर्क प्रिवेल हिअर. तर आपण शेवटाकडे येऊयात. मित्रांनो, ही पूर्ण स्ट्रॅटेजी ही ट्रायड अँड टेस्टेड आहे. याच स्ट्रॅटेजीने मी माझ्या 2 मेन्स दिल्यात. याच स्ट्रॅटेजीने माझ्या मित्रांनी UPSCमध्ये IAS आणि IPSC रँक पण काढलेत. ह्याच स्ट्रॅटेजी मोस्ट ऑफ द रिटन एक्झाम जे असतात, हे त्या रिटन एक्झामचे टॉपर्स ही स्ट्रॅटेजी वापरतात. आणि आपणही ह्या वेळेसच्या राहुरी ॲग्री अकॅडमीच्या ॲग्री MPSC मेनच्या 2024च्या बॅचमध्ये सेम स्ट्रॅटेजीनी कोर्स डिझाईन केला आहे, सेम स्ट्रॅटेजीनी बॅच स्टार्ट केली आहे. तर तुम्हाला त्या कोर्सविषयी, त्या बॅचविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही प्रत्येक स्लाईडवरती एक नंबर दिला आहे, ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ऑफकोर्स तुम्हाला या स्ट्रॅटेजीची PDF टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून दिली जाईल, अलॉंग विथ जे आपण स्ट्रॅटेजी शीट्स डिस्कस केलेत, किंवा तुमचा 5 महिन्याचा जो प्लॅन डिस्कस केला आहे
तोही तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. सो थँक्यू, ऑल द बेस्ट अँड बेस्ट ऑफ लक. थँक्यू.